गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू झालेला आहे आणि अभ्यासाची जबाबदारी ही दोघांवरही आहे. हा विषय आत्ता मगाशी झाला, परत बोलूया. आणि दोघांवरही आहे याचा अर्थ असा की काही सिलेक्टिव्ह ओव्या, सिद्धांताच्या ओव्या, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये ज्या काय ओव्या आहेत त्या मात्र सर्वांनी अभ्यास करायचा आहे. मधल्या ओव्यांचा अभ्यास मी पण करणार आहे, तुम्ही पण करावा. आणि त्या ओव्यांचा अभ्यास केल्यानंतर 15 मिनिट अगोदर इथे येऊन त्या ओव्यांसंबंधी बोललं प्रत्येकाने येऊन, ज्याला जमतंय त्यांनी, तर ते उलट छान युजफुल ठरेल. प्रत्येकाला त्याचा अभ्यास करण्याची एक स्टाईल डेव्हलप होईल. अंतःकरणामध्ये काय आहे, अभ्यास करण्याची एक वृत्ती डेव्हलप करावी लागते. आणि ती वृत्ती डेव्हलप व्हायला आपली जी जुनी अंतःकरण वृत्ती आहे ती तयार नसते, कारण ती सतत बहिर्मुख असते, सतत ती या जगताचा विचार करत असते. आणि अशी बहिर्मुख असलेली अंतःकरण वृत्ती ही अंतर्मुख करायची असेल ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला तर मोठं ते कठीण काम असतं. पण काय आहे, हळूहळू आपल्याला प्रयत्न करता करता, काय म्हणतात तुकाराम महाराज आपल्याला, की सगळं थोडं आहे थोडं आहे पण कसं चित्तसहाय्य झाली या. तर चित्तसहाय्य झालं आपल्याला या अभ्यासाच्या निमित्ताने, तर तसं आपण करू शकतो. दुसऱ्या ओवीच्या निमित्ताने आपण आत्मरूप गणपतीचा विचार केला आणि त्या आत्मरूप गणपतीच्या सत्तेवरच या बुद्धीचं प्रकाशन होतं. आणि प्रकाशन होत असल्यामुळे आत्मा प्रकाशक असून बुद्धी काय आहे, प्रकाश्य आहे, असा आतमध्ये एक विचार तयार झाला. तर बुद्धीला जे काही म्हणून कळतं त्याचा मोठा अहंकार न करता, मुख्य काय आहे की आपल्याला आपल्या बुद्धीचा खूप अहंकार असतो आणि तो अहंकार वारंवार धुळीस मिळत असतो, तरी सुद्धा तो अहंकार आपण सोडत नाही. तर त्या बुद्धीचा अहंकार न धरता आपण काय करावं, गणपतीला म्हणावं, बुद्धी दे गणपती नायका, बुद्धी दे रघुनायका. अशा पद्धतीने आपण त्याचा विचार केला आणि मग गणपतीचाही विचार झालेला आहे, तो आत्ता मांडला गेला. पुढे आता शारदा मातेचा गौरव आहे आणि त्या शारदा मातेच्या निमित्ताने एक ओवी आता पुढे आपल्या येणार आहे. त्याच्या आधी एक ओवी आहे, त्या ओवीमध्ये त्या गणपतीला म्हणजे त्या सगुण गणपतीला मी श्री गुरुच्या कृपेने, म्हणजे श्री गुरूंनी मला त्या गणपतीचं स्वरूप समजावून सांगितलं आणि त्या कृपेने, श्री गुरूंची माझ्यावर जी कृपा झाली आहे त्याच्या कृपेने माऊली म्हणते की मी त्या गणपतीला नमस्कार करतो. आणि मग पुढे ही जी पुढची ओवी जी आहे, ओवी क्रमांक 20, ओवी क्रमांक 21, आणि ती शारदा मातेची ओवी आहे. आता इथे असं म्हणलंय, आता अभिनव वाघ विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता या ओवीचं आपल्याला चिंतन करायचंय आणि त्या ओवीच्या निमित्ताने एक साधक म्हणून विचार करायचा आहे आपल्याला. काय आहे, या ओवीचं खूप मोठं चिंतन करता येईल की ते आपल्याला काय म्हणूया, खूपच वाङ्मयी नसेल, नंतर अतिशय रसालंकाराने युक्त असेल. पण या शारदा मातेची काही मोठी काही म्हणूया लक्षणं आहेत. त्या लक्षणांमध्ये ती काय आहे, ती नित्य नूतन आहे. म्हणजे ती नित्य नूतन आहे या शब्दाचा अर्थ ती प्रतिभा संपन्न असल्यामुळे ती मला वारंवार उपदेश करते आत्मस्वरूपाकडे जाण्याचा. आणि त्या उपदेशाचा विचार करणं हे आपल्या दृष्टीने, साधकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आणि पुन्हा ती चातुर्यार्थ कला कामिनी, 14 विद्या 64 कला, विश्वमोहिनी वगैरे, आणि मग तिला मी नमस्कार करतो, अशी एक ज्ञानदेवांची भाषा आहे. तर ती चातुर्याचं जे लक्षण आहे ते सुद्धा समजावून सांगणारे, चातुर्यता समजावून सांगणारी कोण आहे, तर शारदा माता आहे. प्रश्न असा आलाय की मूळ जो विचार आहे तो असा आहे की अगाजे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. म्हणजे वास्तवात जग नावाची गोष्ट झालेलीच नाहीये. पण होतं काय, आचार्य शंकर, श्री गुरु आणि संत हे तिघं मिळून काय सांगतात की हे जग झालेलं नसताना तू जेव्हा म्हणतोस की हे जग मला दिसतंय ढळढळीत, 5 ज्ञानेंद्रियांना कळतंय, या जगातले पदार्थ मला वेगळेपणाने कळतायत, तेव्हा जगाचं अस्तित्व स्वीकारावं लागतं. आणि जगाचं अस्तित्व स्वीकारलं की मग एक जगाची एक चौकट, म्हणजे जग कसं निर्माण झालं ही एक भाषा बोलावी लागते. आणि मग मूळमाया उत्पन्न झाली आणि मग मूळमायेतनं ईश्वर निर्माण झाले आणि ईश्वर निर्माण होऊन त्यांनी हे जग अनुक्रमे निर्माण केलं. तर ती जी मूळ माया आहे तर ती काय आहे, तर ती या काय म्हणूया जगाची निर्मिती करणारी मुख्य देवता आहे, असा विचार केला गेलेला आहे. आणि मग
त्याच मूळ मायेला शारदा माता असं म्हटलं गेलेलं आहे. समर्थांनी शारदा स्तवन असा एक समास लिहिलेला आहे आणि त्या शारदा मातेचे किती उपकार आहेत आपल्या अभ्यासामध्ये हे जणू काही त्यांनी आपल्याला समजावून सांगितलंय. ही एकच ओवी इथं ज्ञानदेवांनी लिहिली आहे, पण समर्थांनी 50 ओव्या लिहिल्या आहेत त्याच्यावर. आणि तो समाज जर आपण मुळातनं पाहिला तर शारदा स्तवन नावाची गोष्ट जी आहे ती कळून जाते. त्या शारदेचा माझ्या जीवनात उपयोग काय, असा एक आतमध्ये विचार आला म्हणजे मग आपण आपल्या अभ्यासाकडे सहज वळू शकतो. प्रत्येक वेळी विचार काय होतो की आपण सतत गुंतवणाऱ्या मायेचाच विचार करतो आणि कोणी काही विचारलं की आपण काय म्हणतो की नाही हो, काय करणार, त्या प्रपंचातल्या अनेक गोष्टी असतात, नातवाचं काम करायचं असतं, मुलाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी आपला अभ्यास राहून जातो आणि मग आपण फक्त मायेचा एवढाच विचार करतो. माया शब्दाचे अनेक अर्थ आहे. माया शब्दाचा अर्थ आपण आत्ता शारदा माता असा घेतोय आणि त्या मायेचा विचार करताना ती फक्त गुंतवणारी माया एवढाच विचार आपल्या डोक्यासमोर येतो. पण तसं नाहीये की माया नावाचं जे तत्व आहे ते आपल्याला या अहितातनं बाहेर काढण्याची सुद्धा व्यवस्था करतो. आणि ते जे काय म्हणूया नॉर्म्स आहेत, काय पद्धतीने ती माया मला आपल्या काय म्हणूया गडबडलेल्या जीवनातनं, म्हणजे कसं गडबडलंय माझं जीवन, मी देह, मी करता, मी भोगता, या पद्धतीने ते गडबडून गेलेलं जीवन आहे. त्यातून सुटका करण्यासाठी जो उपदेश आहे तो उपदेश करण्याची व्यवस्था ही मायेमध्ये आहे. म्हणून आपल्याला समजावून घेताना लक्षात येतं की ज्यावेळी जगाची निर्मिती स्वीकारली जाते त्यावेळी मात्र माया नावाचं तत्व स्वीकारावं लागतं आणि स्वीकारल्याबरोबर ते आता आपल्याला काय करतं, तत्वज्ञानाच्या रूपाने आपल्या समोर येतं. म्हणजे हे जे काय तत्वज्ञान आहे ते माईक आहे हे लक्षात ठेवायचं. आणि ते माईक आहे तर कसं माईक आहे, तर संवादी माईक आहे. ते मला कुठे घेऊन जातं, मला आनंदाकडे घेऊन जातं आणि आनंदाकडे घेऊन गेल्यानंतर मग ते काय होऊन जातं, शांत होऊन जातं. म्हणजे ते मला माझ्या आनंदाच्या डोहात ढकलतं, मला असं आपण म्हणूया, आनंदाशी एकरूप करतं आणि एकरूप करून ते मला तत्वज्ञान काय होऊन जातं, मागे फिरतं. म्हणजे श्रीगुरु मुखातनं जेव्हा तत्वमसी असे शब्द आपल्या समोर कानात येतात त्यावेळी ते आलेले शब्द सुद्धा कसे आहेत, शब्द हा आकाशाचा गुण आहे, आकाश माईक आहे. मग ते कोणाच्या सत्तेवर आहे, ते पुन्हा स्वरूपाच्या सत्तेवर आहे, पण पदे पुन्हा ईश्वर नावाचं तत्व आहे, माया नावाचं तत्व आहे. म्हणजे ही जी काय तत्वज्ञानाची जी व्यवस्था आहे, प्रतिभा संपन्न विचार आपल्या पुढे जे आणून ठेवलेले आहेत शंकराचार्यांनी किंवा श्रीगुरूंनी किंवा संतांनी, ते सगळे जे विचार आहेत ती तत्वज्ञानाची व्यवस्था ही सगळी माईक व्यवस्था आहे आणि ती सगळी शारदा मातेची देण आहे. हा आपल्याला लक्षात आला पाहिजे. अदरवाईज काय होऊन जातं, त्या मायेचा तिरस्कार होणाऱ्या विचारांचाच जास्त पाठपुरावा होतो. वास्तविक ती माया माझ्यावर खूप काय करत असते, माया करत असते अभ्यास सांगण्याच्या दृष्टीने, पण आपल्या ते लक्षातच येत नाही. आपण फक्त नकारार्थी विचारांचाच भरणा आपल्या अंतःकरणात जास्त असतो, तो सोडून टाकण्याची गरज आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जे जे वेगळेपणाने दिसतं, आपल्याला वेगळेपणाने कळतं, दिसून कळतं, ते सगळं माईकच असतं. म्हणजे त्या मायेचाच परिणाम आहे की मला तुम्ही दिसताय, तुम्ही मला दिसताय आणि मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, एकूण अभ्यासाचं एक चित्र तयार होतंय. आता हे सगळं काय आहे, हे मायेच्या प्रांतातलंच आहे आणि हे मायेच्या प्रांतातलं असेल तर ते युजफुल आहे का नॉट युजफुल आहे याचा विचार करायची गरज आहे. की जेव्हा आपण एखाद्या आनंदाकडे जाण्याच्या विचारांचा अभ्यास करतोय ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचा, त्यावेळी तो काय आहे, तो युजफुल विचार आहे. मग वेगळेपणाने जे जे कळतं मग ते काय वाईटच असतं का, असा विचार करायचा आहे आपल्याला. ते वाईट आणि अनुकूल आणि प्रतिकूलन हे जे काय विचार आहेत ना, ते कसे आहेत, ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती त्या समोर दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये, पदार्थांमध्ये गुंता करते, म्हणजे अतिरिक्त गुंतवणूक करते, त्यावेळी ती वृत्ती मला सुख देते किंवा दुःख देते. मग पर्याप्त विचार करून मी जेवढा व्यवहार करायचा आहे तेवढा व्यवहार करून मी माझी अंतःकरण वृत्ती जर का बाजूला केली आणि ती जर का नामामध्ये लावली, तुकाराम महाराजांचं म्हणणे, तुका म्हणे एका नामे सर्व आटले. आता हे इतकं तुकाराम महाराज सांगतायत की एक नाम घ्या. आता नाम काय करावं लागतं, आधी मला घ्यावं लागतं, म्हणजे मला आधी वेगळेपणाने घ्यावं लागतं आणि घेता घेता ते नाम इतकं सहज होतं की तो ज्याचं नाम घेतोय मी, रामाचं नाम घेत असेल तर तो माझं रामाचं नाम
माझ्या अंतःकरणामध्ये घेण्याची व्यवस्था करतो. म्हणजे हे जे काय सगळं घडणं जे आहे ना, हे सगळं मायेच्या प्रांतातलं आहे. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचंय की वेगळेपणाने जे जे काय कळतं ते मला गुंतवतच असं नसून मला ते एक प्रकारे साधन माझ्यासमोर आणू शकतं. आता ते कसं साधन आहे? आता उदाहरणार्थ पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, ही आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेची भाषा आहे. पण पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल. आता पाहावा विठ्ठल प्रत्येकामध्ये पाहावा, वेगळेपणाने पाहावा लागतो आधी, आणि पाहता पाहता काय झालं, पाहता पाहता पाहणे गेले दुरी. आता ही भाषा आहे. म्हणजे पाहायचं म्हणजे काय करायचं, त्याचा मला मत्सर करायचं नाहीये. तर मत्सर नाही केला की मी त्याच्यामध्ये काय पाहिला, विठ्ठल पाहिला. मग बोलावा विठ्ठल, म्हणजे विठ्ठलाशी जर मला बोलायचं असेल तर विठ्ठलाची बोलणी कशी असतील, माझी प्रेमळ असतील. मग तसंच जसा मी विठ्ठलाशी बोलतो प्रत्येक, तसाच मी प्रत्येक व्यक्तीमध्ये तो विठ्ठल आहे असं समजून जर का बोललो तर प्रत्येकाशी माझी बोलणी कशी होतील, प्रेमाशी होतील, मृदू होतील. कोणाबद्दल मला द्वेष, तिरस्कार, मोह, मत्सर या गोष्टी राहणार नाही. म्हणून या वेगळेपणाने जे जे काय दिसतंय त्याचा विचार आपण असा निगेटिव्हली थिंक नाही करायचा. वेगळेपणाने जरी दिसत असलं तरी मी त्याच्यातही साधन करणार आहे. प्रमाणांचा विषय आपण जेव्हा विचारसागरच्या निमित्ताने पाहिला की प्रमाणांनी ब्रह्म कळत नाही, आपण स्वसंवेद्य शब्दाचा अर्थ पाहिला. पण तीच प्रमाणं मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला, मला माझ्या स्वरूपाचा विचार करायला मोकळेपणाने आपल्यासमोर ती प्रमाणं उपयुक्त होऊ शकतात, हा विचार करावा. प्रमाण शब्दाचा अर्थ डोळे. आता डोळे, कान, नाक हे जे काय सगळी प्रमाणं आहेत ती मला माझ्या आनंदाकडेच जायला मदत करतात. असा जर विचार माझ्या अंतःकरणात पक्का असेल तर तो विचार मला माझ्या स्वरूपाकडे जाण्याचा विषय होऊन बसतो. म्हणून जे जे काय वेगळेपणाने दिसतं ते माईक असतं, ते कोणाचं लक्षण आहे, ते शारदा मातेचंच आपल्यावर असलेला वरदहस्त आहे, तो मला कॅच करावा लागेल. पुन्हा प्रश्न असा येतो की साधन नावाची गोष्ट आहे, की साधन कसं आहे, कृत्रिम आहे. साधन शब्दाचा अर्थ असा की मला माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचंय, पण आनंद रूपता ही एकमेव अद्वितीय असल्यामुळे तिला प्राप्त करून घेण्याचं कोणतंही साधन नाहीये. मग आता तिला प्राप्त करून घेण्याचं साधन नाही तर मग सतत श्री गुरु मला सांगतात की नामाचं साधन कर, नको असलेले विचार बाहेर काढण्यासाठी आत्मविचारांचं साधन कर. सतत सतत मला साधन कर ही भाषा सांगितली जाते. ते साधन ब्रह्म आहे का कृत्रिम आहे याचा विचार करावा लागतो. कारण ज्या ज्यावेळी साधन करतो अशी भाव माझ्या समोर येतात की साधन कोण करतं, ब्रह्मस्वरूपाला साधन करण्याची गरज नाही कारण ते आनंद रूप आहे. बरं, बुद्धी एकटी साधन करू शकत नाही तर मग साधन करतो तो जीव. बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब साधन करतं. मग साधन करतं तर ते साधन हे त्याच्यापेक्षा वेगळं असतं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि साधन जर वेगळं असेल तर ते वेगळं साधन नक्की करतं काय, तर ते साधन कृत्रिम जरी असलं तरी सुद्धा कृत्रिम अविद्येची निवृत्ती करतं. लक्षात ठेवायचं की ते साधन काय करतं, नामस्मरण साधन असेल, आत्मविचाराचं साधन असेल, ते माझ्या अंतःकरणात असलेल्या नको असलेल्या विचारांचा जो साठा झालेला आहे तो दूर करतं आणि हव्या असलेल्या विचारांचा साठा तिथे होण्याची व्यवस्था करतं. आता हे जे काय साधन आहे नावाची गोष्ट, ते साधन सुद्धा माईक आहे. ते साधन सुद्धा शारदा मातेने आपल्या पुढे डिफाईन करून दिलेलं आहे. श्री गुरूंच्या निमित्ताने ते साधन माझ्यासमोर येतं. ते मला समजावून सांगतात की तुला काय केलं पाहिजे, तुला मनाच्या श्लोकाचा अभ्यास केला पाहिजे. मग मनाच्या श्लोकाचा अभ्यास तू तुझ्या रोजच्या जीवनात त्याला अप्लाय कसं होईल असा विचार केला पाहिजे. आणि मग हळूहळू अप्लाय करता करता मग एक दिवस ती जी कृत्रिम अविद्या आहे, अविद्या शब्दाचा इथं अर्थ काय झाला, आत्मस्वरूपाचं अज्ञान, ते अज्ञान दूर होतं आणि लख मी काय होऊन जातो, मी आनंदाचा ठेवा होऊन जातो की ज्याची मला सतत अपेक्षा आहे. आपल्याला सतत अपेक्षा कशाची आहे, ज्ञानदेव म्हणतायत सुखा लागी जीवा करीसी तळमळ. सतत माझी प्रत्येक गोष्ट, मी जेवण करतो ते काही पोट भरण्यासाठी करत नाहीये. मला जेवण जेवल्यानंतर बरं वाटतं म्हणजे मला काय मिळतं, समाधान मिळतं. मी इथं आलोय कशासाठी आलोय, तर मला समाधान मिळालं पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने मी अभ्यास केला गेलो पाहिजे आणि करून मला काय झालं पाहिजे, समाधान व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत माझं नित्य स्वच्छ असं कुठलाही मलरहित असं जे समाधान आहे स्वच्छ, ते मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला जे समाधान मिळत असतं ते कसं तरी मिळत असतं, ते विषयांच्या निमित्ताने मिळत असतं. म्हणून विषयांमधनं बाहेर व्हा, असं जे काय विषयांमध्ये
अडकणं जे तुमचं चालू आहे, असं जे संतांचं सांगणं आहे आपल्याला, ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषय बाजूला करा. म्हणजे काय? अतिरिक्त विषयांचं सेवन करू नका. अतिरिक्त विषयांचं सेवन केलं, उदाहरणार्थ जास्त टीव्ही पाहिला, टीव्ही काय आहे? विषय. नंतर पुन्हा मोबाईल काय आहे? विषय. मग एवढे सगळे जे विषय आहेत ते मला गुंतवतात आणि शेवटी 2-4 तास वाया गेल्यावर माझ्या हातात काय लक्षात येतं की तेवढे ते तास वाया गेलेले आहेत, पण मला माझ्या आनंदाचा, मला जो पक्का आनंद पाहिजे तो काही मिळालेला नाहीये. मग मला पक्का आनंद कशात मिळेल? तर तो आत्मस्वरूपाच्या एकरूपतेतच आहे. हे सांगणारी सुद्धा कोण आहे? शारदा माताचे. म्हणून ही नित्य नूतन जे विचार आपल्या पुढे जे येतात साधकाच्या समोर, शंकराचार्यांच्या प्रतिभेतनं, श्रीगुरूंच्या प्रतिभेतनं, संतांच्या प्रतिभेतनं, ते सगळे नित्य नूतन विचार हे केवळ शारदा मातेचा आपल्यावर असलेला उपकार आहे, ही समजून घ्यायची गरज आहे. म्हणून तिला नमस्कार करावा लागेल. नमिली मिया असं ज्ञानदेव जेव्हा म्हणतायत त्यावेळी आपला सुद्धा काय झाला पाहिजे? तिच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे. म्हणून अविद्येचा निराश हा विचार आपण आत्ता पाहिला. पुन्हा एक जो विचार आहे की आत्मस्वरूपाचा अनुभव येतो, अशी एक भाषा बोलली जाते. शेवटी महाकारण देहाचा विचार होतो तेव्हा काय होऊन जातं की मला वृत्तीच्या स्तरावर आनंदाचा अनुभव आला. कारण ज्यावेळी मला आनंदाचा अनुभव येतो ना, त्यावेळी आनंदाचा अनुभव हा एकरूपतेने येत असल्यामुळे मला त्यावेळी तो आनंदाचा अनुभव आला हे काही कळत नाही. पण जेव्हा त्या वृत्तीवर, माझ्या बुद्धिवृत्तीवर त्या आनंदाचा ठसा उमटतो, त्यावेळी मी काय म्हणतो की मी खूप आनंदात होतो. मी काय होतो? 5-10 मिनिटापूर्वी मी खूप आनंदात होतो. फक्त प्रॉब्लेम काय होता की तो आनंद मला विषयाच्या निमित्ताने मिळाला हे माझ्या लक्षात येत नाही. विषयाच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत झाल्यामुळे आनंद मिळाला. म्हणजे आनंद नावाचं जे तत्व आहे ते असतची असे, म्हणजे आहे आहे आणि आहे या स्वरूपात असताना ते विषयांमध्ये मी शोधायला जातो, हा माझा दोष आहे. पण त्या विषयांच्या निमित्ताने माझी अंतःकरण वृत्ती शांत होते हे जरी मला कळलं तरी सुद्धा मी विषय निरपेक्ष अंतःकरण वृत्ती ठेवून आता तीच विषयांची अंतःकरण वृत्ती काढायची आणि ती नामस्मरणामध्ये हे करायची. तीच अंतःकरण वृत्ती नको असलेल्या विचारातनं काढायची, हवे असलेल्या विचारांचा त्याला आपण एक काय म्हणूया मुलामा द्यायचा आणि एकूण माझी जी बुद्धिवृत्ती आहे, अंतःकरण वृत्ती आहे, ती शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. एक दिवस ती शांत ठेवता ठेवता ती काहीही न करता शांत राहू शकते. हा जेव्हा माझ्या अंतःकरणात विचार होईल त्यावेळी मग लक्षात येईल की वृत्तीच्या स्तरावर जो अनुभव आलेला आहे तो सुद्धा काय आहे? शारदा मातेच्या कक्षेतलाच आहे. तिच्यामुळेच तो ठसा उमटला गेला आणि तो मला जो अनुभव आनंदाचा आलाय, आता त्या आनंदाच्या अनुभवाचा विचार तू कर. ही सांगणारी कोण आहे? ती सांगणारी शारदा माताच आहे मला. आणि ती मला सतत अशा आनंदात तू विचार कर, निरपेक्ष आनंदाचा, आणि त्या आनंदाशी एकरूप हो असं सतत सांगत असते. म्हणून शारदा मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. दासबोधाच्या निमित्ताने खूप लिहिलंय समर्थांनी, आत्मारामाच्या निमित्ताने खूप लिहिलंय शारदा मातेचं कौतुक. पण ते पाहावं मुळातनं, म्हणजे मग आपल्यावर लक्षात येतं की शारदा माता किती आपल्या अभ्यासाला युजफुल आहे. आपल्यासमोर असलेले शब्द, बोलत असलेली वाक्य, प्रत्येक होत असलेला व्यवहार तो केवळ शारदा मातेच्या काय म्हणूया अधिष्ठानावर चाललेला आहे. तुम्ही म्हणाल अधिष्ठान ब्रह्म असताना शारदा मातेचं अधिष्ठान कसं? हा विचार करायची गरज आहे की अंशांशी भावाचा विचार केला तर अंशी कोण आहे? ती शारदा माता आहे आणि तिचा मी अंश आहे. कारण मूळ मायेपासून हे जगत निर्माण झालं, त्याने हे जगत निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. मग आता काय झालं? प्रत्येक ठिकाणी काय आहे? शारदा माता आहे, मग वंदनीय आहे. मग प्रत्येक वेळी मी तिला थँक्स म्हणायला काय हरकत आहे? एखादा वृत्तीत माझ्या आनंदाकडे जाण्याचा आत्मविचार कळतो मला, एखादा ओवीचा अर्थ, एखाद्या गोष्टी काय म्हणूया परमार्थिक अभ्यासातल्या त्या क्लिक होऊन जातात. मग अशा क्लिक होऊन जाणारं जे काम आहे ते क्लिक होऊन गेलं. ते कोणाच्यामुळे मला क्लिक झालं? ते शारदा मातेमुळे मला क्लिक झालं. सत्ता असू दे ब्रह्मस्वरूपाची, कारण शेवटी अस्तित्व मूळ कोणाचं आहे? त्याचंच आहे. मग शारदा माता सुद्धा त्याच्यापेक्षा काही वेगळी आहे का? तिने हे जग निर्माण केलं, ती जगाच्या आकाराची झाली, मग ती तरी कुठे स्वरूपापेक्षा वेगळी आहे? ती सुद्धा शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे ती स्वरूपाकारच आहे. म्हणजे हे सगळे जे विचार आहे, म्हणजे जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा बाधितानुवृत्तीचं जे जीवन आहे ते सुद्धा जीवन कसं जगायचं, कसं जगलं जातं हे सांगणारी सुद्धा काय आहे?
ती शारदा माताच आहे. त्यामुळे जीवनमुक्ती हा जो विषय आहे, म्हणजे आनंदाची स्थिती हा जो विषय आहे, तो मला कळण्याची व्यवस्था तयार होते. आपल्याला या पारमार्थिक अभ्यासातनं एकच गोळा करायचा आहे, माऊलीच्या अभ्यासातनं, या ओवीतनं, की मला आनंदरूप व्हायचंय. त्याशिवाय त्यापेक्षा इथे काही मिळणारच नाहीये. इथे तुम्ही वर्षभर जरी बसला आणि प्रारब्ध बदलेल आपलं असा काही विचार करत असाल तर तो कधीही बदलणार नाहीये. कारण प्रारब्ध देणारी आहे ती कोण आहे? प्रारब्धाचे भोग देणारी सुद्धा कोण आहे? शारदा माता आहे. आणि प्रारब्ध हे कोणी तयार केलंय? प्रारब्ध हे मीच तयार केलेलं आहे. माझं जे काय जीवन आहे ते आजचं, ते मी मागचं जीवन जे आहे त्याचा हा परिपाक आहे आजचं जीवन. मग आजचं जीवन त्याचा परिपाक असेल तर मग त्याप्रमाणे मला त्याची फळं मिळत जाणार आहे. प्रारब्धाची फळं देणारी सुद्धा कोण आहे? पुन्हा विचार केला तर काय आहे? ती सगळी शारदा माता आहे. म्हणून प्रारब्ध रूपात जरी जीवनमुक्त झाला आणि नाही झाला तरी त्याला त्याचं जीवन जगावंच लागतं, की जे प्रारब्ध ह्या जीवनात मला भोगायचंय. मग ते भोगायचं असेल तरी सुद्धा काय आहे? ते भोगताना मात्र ते मी भोगतोय असा जेव्हा विचार येतो माझ्या अंतःकरणामध्ये, त्यावेळी काय होऊन जातं? त्यावेळी मग माझी अंतःकरण वृत्ती सुखी होते आणि दुःखी होते. पण हे प्रारब्धाचे भोग जे आहेत तर त्याचा विचार करावा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय. तर नाश म्हणजे याचा अर्थ जे माझं प्रतिकूल प्रारब्ध आहे ते भोगायचं मला मिळणार नाही असं नाही. नाश शब्दाचा अर्थ बाध. त्या प्रारब्धाकडे बघण्याची माझी अंतःकरण वृत्ती बदलेल आणि त्याच्याविषयी असलेलं जे माझं अनुकूल प्रतिकूल चिंतन आहे ते ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या निमित्ताने निघून जाईल आणि ते प्रारब्धात आलेली गोष्ट मी सहज स्वीकारेल. आज काय रामाची इच्छा आहे? आज रामाची इच्छा माझा ऍक्सिडेंट व्हायची आहे. मग तो ऍक्सिडेंट होणारच आहे. मग तो सुद्धा ऍक्सिडेंट काय होतो? थोडासा नुकसान झालेलं असेल आणि ते आपल्याला परवडणारा असेल तर आपण ते लाईटली घेऊ शकतो, की झालं. आज काय झालेलं आहे? आज मला समोर काय आहे? तमोगुणी व्यक्ती आलेली आहे आणि तिच्या निमित्ताने मला काय करायचंय? आज शिव्या खायच्या आहेत. मग खा, रामकृष्ण हरी, कारण आजचं भाग्य ते आहे तुझं. असा आतमध्ये विचार तयार झाला तर त्याला अननेसेसरी अपोज होत नाही, कारण तो आपलाच नातेवाईक असतो. म्हणजे आपलेच सगळे नातेवाईक आपल्यासमोर आलेले असतात या निमित्ताने. पण हे सगळं बघण्याची जी दृष्टी देणं आहे ते केवळ शारदा माताच करत असते. शब्दांच्या निमित्ताने, ग्रंथांच्या शब्दांच्या निमित्ताने, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, संतांचे शब्द, श्रीगुरूंचे शब्द, असं सगळं जे काय आहे ते सगळं शारदा मातेच आहे. म्हणून इथे समर्थांच्या 1-2 ओव्या मी कोट करतोय. त्या कोट केलेल्या ओव्यांमधलं तुम्हाला लक्षात येईल की जे निर्गुणाची ओळखणं, आता ती निर्गुणाची ओळखणं जी आहे वृत्तीच्या स्तरावर, ती सुद्धा कोण करून देतं? ती शारदा माताच करून देते. अनुभवाची खूण, जे अनुभवाची खूण म्हणजे मला आनंदाचा अनुभव आला, ती सुद्धा खूण कोण आणून देतं? ती खूण सुद्धा माया नावाचं तत्वच माझ्यासमोर आणून देतं. म्हणून मायेमध्ये काय आहे? अंशांशी भाव आहे, पण आत्मस्वरूपामध्ये नक्की नाही, हे पक्क लक्षात ठेवावं. म्हणून मायाच माझ्यासमोर काय करते? कृत्रिमपणे हे सगळ्या गोष्टी माझ्यासमोर आणते आणि आणलेल्या गोष्टींचा तू स्वीकार करायचा आहे का नाही करायचा आहे, ह्या 2 गोष्टी माझ्यासमोर दिलेल्या आहेत त्यांनी. कशा दिल्या? की तू विधींचं पालन कर, असं त्या ईश्वराचं म्हणणं आहे, म्हणजे शारदा मातेचं. आणि मग विधींच्या पालनामध्ये काय? संतांवर श्रद्धा, श्रीगुरूंवर श्रद्धा, त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा. निषिद्ध वर्तन करू नको. निषिद्ध वर्तनाची व्याख्याच अशी केली आहे की जे मानवाला करता येणं शक्य आहे पण ते त्यांनी करू नये, अशी फार सुंदर निषिद्ध वर्तनाची व्याख्या केली आहे. आणि निषिद्ध वर्तनामध्ये परस्त्री, परधन, परनिंदा, आता हे 3 गोष्टी आहेत. परनिंदा 2 जमले की काय करायचं असतं? नेहमी तिसऱ्याबद्दल बोलायचं असतं, ते सोडायचं आपण. हळूहळू काय केलं पाहिजे? ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये काय आहे? निंदेमुळे काय होतं? माझी अंतःकरण वृत्ती डिस्टर्ब होते, आपण म्हणूया अस्थिर होते. मग अशी अस्थिर झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे ती आनंदाकडे जाण्याचा अभ्यास करू शकत नाही. आणि आनंदाकडे जायचा अभ्यास करायचा असेल, काही प्रमेय जर लक्षात मला ठेवायचे असतील तर त्याला स्थिर बुद्धीची गरज आहे. मग आता स्थिर बुद्धी मला जर मिळवायची असेल तर या तत्वज्ञानातनं, तिने सांगितलेल्या गोष्टीतनं. म्हणून निषिद्ध वर्तन करू नको, संतांवर श्रद्धा ठेव आणि सर्व कर्म मला अर्पण कर. मज देवनी जाळी तर कर्म फळे, माऊलींची ओवी आहे. मग सर्व कर्म जर का मी ईश्वरार्पण बुद्धीने केली तर मी कर्माचा करता नाही, करता नाही म्हणून भोगता नाही, भोगता नाही म्हणून मी अकर्ता. किती सुंदर तत्वज्ञान आपल्यासमोर येतं. पण ते येण्यासाठी मात्र काय आहे? शारदा मातेला
नमून राहिलं पाहिजे. ती मला सतत युजफुलपणे मदत करत असते. पण असं जेव्हा मला मदत करते हा विचार निघून जातो, त्यावेळी मात्र काय आहे, केवळ मायेचा विचार आपण कसा करतो, नाही नाही तिच्या भोगातच मी अडकलेलो आहे, मग ती जे भोग देईल ते मी अगदी भोगेल, पण उसासे टाकत आनंदाने नाही. आता उसासे टाकणं हे सगळं जे जीवन आहे ते सगळं जीवन कसं आहे, ते सुख आणि दुःखांनी बरबटलेलं आहे. तुम्ही म्हणाल की सुखाने बरबटलेलं असंही का म्हणताय, दुःखाने बरबटलेलं हे मान्य आहे. पण काय आहे, अंतःकरणामध्ये लाडू पडला तरी तरंग. आता लाडू हे आपण सुखाचं प्रतीक समजूया, आणि अंतःकरणामध्ये दगड पडला तरी सुद्धा काय, तरंग. दोन्ही ठिकाणी काय झालेलं आहे, तरंग आहे. म्हणजे लाट आली, लाट आली की काय होणार आहे, त्रास होणार आहे. म्हणून सुखाचाही त्रास आहे आणि दुःखाचाही त्रास आहे. आणि संत काय म्हणतात, त्यांच्या पायापाशी आपण डोकं टेकवल्यावर, सुख हो सुखरूप हो, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा. पांडुरंग सुखरूप, त्याचा मी काय आहे, अंश. हा, आता मायेच्या प्रांतातला विचार आला की मी त्याचा अंश, पण आत्मस्वरूपामध्ये मी त्याचा अंश नाही. तो मी आणि तो एकच, दोघं कसे आहोत, एकरूपच आहोत. पांडुरंग काय म्हणतोय, गणपती काय म्हणतोय, त्वम अवस्थात्रयातीत. हा किती वेळा म्हणणार तू हे, एकदा तरी तू काय कर, मी आणि तू एकच आहोत ना, मग एकच आहोत तर तू काय कर, माझ्याशी एकरूप हो. मग ही सगळी जी काय एकरूप हो हे ते सगळी जी भाषा आहे ती सगळी शारदा मातेची आहे. म्हणून शारदा मातेला ज्ञानदेवांनी वंदन केलेलं आहे. तिची खूप आपल्यावर उपकार आहेत. रसालंकार परिशिष्टांचाही विचार सांगितला आहे, आणि त्या रसालंकार परिशिष्टामध्ये एक स्थायी भावाचं वर्णन केलेलं आहे. आता काय आहे, इथे एक शब्द आलेला आहे की रसालंकार युक्त भाषेच्या द्वारा विश्वाला मोहित करणारी अशा त्या शारदा मातेस मी नमस्कार करतो. कारण शंकर महाराज खंदारकरांनी रसालंकार परिशिष्ट हे खूप मोठं लिहिलेलं आहे, आणि रस या शब्दावर ते नवरसांचा विचार केलेला आहे. पण नवरसांचा विचार करताना ज्ञानेश्वरीमध्ये मात्र मुख्य शांतरसाचा विचार केलेला आहे. आणि हा शांतरस काय आहे, तोच ब्रह्मरस आहे. आणि तो ब्रह्मरस कसा आहे की त्या ब्रह्मरसाचं आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये स्थायी भाव डेव्हलप झाला पाहिजे. की कसं असतं या रसालंकार परिशिष्टामध्ये, की टाळ मृदुंग पाहिले, एक उदाहरण घेऊया, की मला पांडुरंगाची आठवणी येते. आता हे बरोबर आहे की टाळ मृदुंगाचा संबंध पांडुरंगाशी आहे, पांडुरंगाचा भाव आतमध्ये उत्पन्न होतो. पण तो भाव कसा असतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने निघून जातो. आता निघून जातो त्या अर्थी तो भाव कसा आहे, तो व्यभिचार भाव आहे. व्यभिचार शब्दाचा अर्थ बदलणारे, शास्त्रीय भाषा आहे. व्यभिचार शब्दाचा अर्थ बदलणारे. मग आता हा बदलता भाव जो आहे की 5 मिनिटं माऊलींच्या भावात आणि 5 मिनिटं नाही 50 मिनिटं, हे कुठल्या भावात, हे देहादी प्रपंचाच्या भावात. मग आता काय झालं, त्या देहादी प्रपंचाच्या भावात खास सारखे धक्के खायचे, सुखाचे आणि दुःखाचे. कारण का, तो मी करतो असा अहंकार. मग हे सुखाचे आणि दुःखाचे धक्के खाणं, आता ते काय आहे, ते काही टॉलरेबल नाहीये. मग तू काय कर, पांडुरंगाचा जो भाव आहे तो स्थायी भावामध्ये रूपांतरित झाला पाहिजे. म्हणजे आपण एखाद्या विषयाच्या निमित्ताने काय होऊन जातो, आपली अंतःकरण वृत्ती त्या विषयाशी एकरूप होऊन जाते. आता एकरूप झाली तर ती काय झाली, ती स्थायी झाली. पण स्थायी झाली तरी काय झालं, ती त्यातून बाहेर पडली, आणि बाहेर पडली की काय होऊन जातं, तेवढ्यापुरती स्थिर राहिली. तसं नाही चालणार. मग आता त्या पांडुरंगाच्या भावामध्ये माझी अंतःकरण वृत्ती स्थिर राहावी असं जर वाटत असेल, तर मग घेई घेई नाम वाचे, गोड नाम विठोबाचे. मग सतत काय करा, नामस्मरण करा. मग एका नामे तुकाराम महाराज म्हणतात, मग विठ्ठल नामे काय झालं, सगळं आटलं. म्हणून सतत काय करा, विठ्ठलाचं नाम घ्या, नंतर श्रीरामाचं नाम घ्या, जे आपलं आवडतं दैवत असेल ते नाम घ्या. का घ्या, पुन्हा मुख्य विचार असा आहे की अंतःकरणात एका वेळी एकच गोष्ट स्थिर राहते. मग काय स्थिर राहीन, एक तर नाम तरी स्थिर राहीन, नाहीतर देहादी प्रपंचाचे विचार तरी स्थिर राहील. शारदा मातेच्या निमित्ताने मी जर का साधक म्हणून या शारदा मातेला मला नमस्कार करायचा असेल, तर तिच्या विचारांचा म्हणजे आत्मविचारांकडे घेऊन जाणाऱ्या तिच्या विचारांचा फॉलोअप घेणे हाच तिला खरा नमस्कार आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तिला फिजिकली नमस्काराची अपेक्षा नाहीये. म्हणजे करावा तो वादच नाहीये की शारदा मातेचं स्वरूप जर माझ्या डोळ्यासमोर आलं, सगुण स्वरूप, तर तिला मी नमस्कार केला पाहिजे, दॅट इज अनदर थिंग. पण खऱ्या कोणत्या नमस्काराची अपेक्षा आहे, समर्थ सांगतात, पदार्थ म्हणे काया वाचा, मी हा अवघाची देवाचा. म्हणजे मी देवाचा व्हायचं असेल, म्हणजे शारदे मातेचं व्हायचं असेल, तर हे पदार्थांवरचं जे नको असलेलं प्रेम, नंतर या
अंतःकरण वृत्तीवर असलेलं नको असलेलं प्रेम ते सगळं सोडलं पाहिजे आणि त्या सगळ्या प्रेमाचं रूपांतर हवे असलेल्या प्रेमात व्हायला पाहिजे. मग पाहावा विठ्ठल अशी जर का माझी अंतःकरण वृत्ती तयार करायची असेल तर मला तिने ज्या पद्धतीने जीवन जगायला सांगितलंय तत्वज्ञानाच्या निमित्ताने, शारदा मातेच्या निमित्ताने काय आलेलं आहे, माझ्यासमोर अभ्यास करण्याचं तत्वज्ञान पुढे आलेलं आहे. त्या तत्वज्ञानाच्या निमित्ताने मी माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवली पाहिजे. कारण शारदा माता मुळात कशी आहे, शुद्ध सत्वगुणी आहे. आणि सत्वगुणात काय आहे, भगवत भक्ती आहे, शांतपणा आहे. सत्वगुण हा नेहमी कसा असतो, शांत असतो. रजोगुण कसा असतो, चंचल असतो, तो पळत असतो सतत, मनातनं कुठेही निघून जातो, कधी इकडे निघून जातो, कधी तिकडे निघून जातो. आणि अस्थिरतेमुळे काय होऊन जातं, मला माझ्या आनंदाचं प्रतिबिंब ग्रहण करता येत नाही. मग ते जर करायचं असेल तर मग माता सांगते तसं. म्हणून जय माता दी जे काय म्हणणं चाललंय ना, नुसतं जय म्हणून नाही चालणार. तुकाराम महाराज की जय, काही उपयोग नाही. रामदास स्वामी की जय, त्यांनी सांगितलं माऊली की जय नाही, माऊलींच्या तत्वज्ञानाची जय. तो तत्वज्ञान समजून घ्यायचं. जय जयकार पुरेसा नाही, त्या जय जयकाराच्या मागे असलेलं तत्वचिंतन, ते तत्वचिंतन जेव्हा मी करेन तेव्हा मला त्या जय जयकार करण्याचा खरा अधिकार आहे. म्हणून सगुण मातेला वंदन करतानाच तिने दिलेल्या तत्वज्ञानाचा विचारही करावा लागेल. म्हणून अशी जी काय प्रतिभा संपन्न जी वाणी या व्यासादिकांच्या, मुनींच्या, ऋषींच्या तोंडातनं आली, संतांच्या तोंडातनं आली, श्री गुरूंच्या मुखातनं आली तत्वमसीच्या निमित्ताने, ते म्हणतात ते तू आहेस. आणि मग मी म्हणतो मी ते आहे. मग मी ते आहे म्हणणं हे सुद्धा कोणाच्या सत्तेतलं आहे, ते सगळं शारदा मातेच्या सत्तेतलं आहे. पण असं आहे की संवादी जे काय म्हणणं आहे ते म्हणणं मला आनंदाकडे घेऊन जातं. आणि त्या म्हणण्याला निवृत्त करणारी कोण आहे, ती शारदा माताच आहे. कारण ती वाणीच काय आहे, वाणीच शारदा माता आहे. प्रत्येक गोष्टच ती आहे. असा जर का विचार केला की मोबाईल सुद्धा काय आहे, तीच आहे. मोबाईलच्या निमित्ताने आपल्याला जे काय संभाषण करायला मिळतंय अभ्यासाच्या स्वरूपातलं, ते सुद्धा तीच आहे. प्रत्येक व्यक्तीबरोबर माझं जे बोलणं चाललेलं आहे ते काय आहे, ते तिलाच नमून चाललेलं आहे. तिलाच नमून चाललेलं असेल तर ते कसं होईल, ते प्रेमाचं होईल. असं जे काय बोलणं जे आहे किंवा प्रत्येक गोष्ट जी आहे ती तिच्याच सत्तेत चालली, असा जर आत्मनिर्णय असेल आणि ते जर का प्रत्येक वेळी संवादी होत असेल आणि माझ्या अंतःकरणावर ओरखडा उठत नसेल, हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं. ओरखडा उठत नसेल तर मी शारदा माता सांगते तसं जीवन जगतो आहे असा आत विचार करता येईल. पण असा विचार जोपर्यंत साधक या नात्याने होत नाही तोपर्यंत काय आहे, शारदा मातेला केलेलं जे ज्ञानदेवांचं वंदन आहे ते ज्ञानदेवांनी केलेलं आहे परफेक्ट तसे होऊन. ज्ञानदेव काय झाले, आत्मरूप झाले. निवृत्तीनाथांनी त्याला दुजोरा दिला आणि ते मग ग्रंथ लिहायला बसले आणि त्यांनी या ओव्या स्तवित केल्या. त्या ओव्या स्तवनामध्ये त्यांनी बोलले, अगदी त्यांनी तसं केलं. आता माझ्यावर जबाबदारी आली की माऊली म्हणली, माऊलींच्या मागे जाणं माझं काम आहे. असं जेव्हा घडेल त्यावेळी मात्र काय आहे, माझं नमन त्या शारदा मातेला खरोखर पावलेलं असेल. असा या एका ओवीचा अर्थ आपण केल्यानंतर आता पुढे मात्र आता माऊली श्री गुरूंचं स्तवन करणार. श्री गुरूंचं स्तवन करताना माऊली बहारदार आहे. माऊलींच्या अंतःकरणात श्री गुरु भाव हा ओतप्रोत भरलेला आहे. तुम्ही प्रत्येक अध्यायाचा विचार करा. माऊली जेव्हा त्यांच्या मनोगताच्या ओव्या लिहिते त्यावेळी मात्र काय आलेला असतो, त्यांच्या लिहिण्याला, त्यांच्या बोलण्याला, श्री गुरूंबद्दल बोलण्याला खूप मोठा बहर आलेला असतो. आणि तो बहर आपण काय करायचा आहे, एक्सपिरियन्स करायचा आहे. की ज्याच्या जीवनात श्री गुरु आहेत त्यांनी हा जर का विचार एक्सपिरियन्स केला, अनुभवला, तर तोही विचार आपल्याला काय होईल, आपल्याला आनंदाकडे कसा घेऊन जातो, श्री गुरु कसे माझ्या उपयोगाला येतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञानदेवांनी सांगितलेल्या आहेत. आता पुढची ओवी सांगतायत, मजहृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. आता असं त्याचा अर्थ तयार करताना शंकर महाराजांनी असं लिहिलंय, ज्यांनी मला ज्ञानाचा उपदेश करून संसारपुरातून तारले ते माझे सद्गुरू मी माझ्या हृदयात साठविले आहेत. म्हणून माझा आत्मानात्म विवेकावर, अध्यात्म ज्ञानावर अत्यंत आदर आहे. आपला आदर कशावर आहे याचाही विचार करायचा आहे आपल्याला. माऊलींचा आदर कशावर आहे, मजहृदयी सद्गुरू. हृदय शब्दाचा अर्थ आपल्या पारमार्थिक भाषेत अंतःकरण असा होतो. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की
पारमार्थिक भाषेमध्ये एखादी व्यक्ती म्हणाली मी हृदयापासून बोलतोय, तर याचा अर्थ काय झाला? मी अंतःकरणापासून बोलतोय असा त्याचा अर्थ करायचा. आपलं जे फिजिकल हृदय आहे त्याचा विचार नाही. मज हृदयी सद्गुरू, माझ्या अंतःकरणात श्रीगुरूंना खूप मोठं स्थान आहे. हा एक पहिला त्या ओवीच्या चरणाचा अर्थ आहे. जेणे तारिलो हा संसार पुरू. का त्यांचं माझ्या अंतःकरणात स्थान आहे? की त्यांनी सांगितलेल्या अभ्यासामुळे मी हा संसार पुरू, म्हणजे हा संसार सागर, ज्याला आपण भवसागर म्हणतो, तो भवसागर तरून जाण्याची बुद्धी मला त्यांनी दिली. हा त्याचा दुसरा पार्ट आहे. म्हणून ही विशेषे अत्यादरू विवेकावरी. मग त्यांनी मला काय सांगितलं? तर त्यांनी मला विवेक करायला सांगितला. आणि त्यांनी जो मला विवेक करायला सांगितला, त्या विवेक करण्याच्या निमित्ताने मी माझी जी अंतःकरण वृत्ती या देहादी प्रपंचात नको त्या ठिकाणी अडकलेली होती, ती सगळी नको त्या ठिकाणी अडकलेली अंतःकरण वृत्ती बाहेर निघाली. म्हणून मला त्या विवेकाबद्दल अत्यंत आदर आहे. आणि असा तो जो काय विवेक आहे, त्या विवेकाचा विचार करायची जास्त गरज आहे. की प्रत्येक साधन आपल्याला ते समोर आणतायत की विवेक करा, विवेक करा अशी भाषा बोलली जाते. मग विवेक म्हणजे नक्की काय? तर विवेक असं सांगतो की एक आत्मस्वरूपच सत्य असून उर्वरित जे काय आहे, जे म्हणून जन्माला आलेलं काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं, असं सगळं नश्वर. हे असं सगळं नश्वर जे आहे देहादी संदर्भात, ते सगळं कसं आहे? ते विकारी आहे, जाणारं येणारं आहे. तर त्याच्याविषयी नको तितकं प्रेम करू नका, त्याच्याविषयी नको तितकं प्रेम धरू नका. म्हणजे विवेकामध्ये काय झालेलं आहे की एक आत्मस्वरूपाची बाजू उचलून धरलेली आहे. कारण का ते माझं स्वरूप आहे, मला सतत आनंद पाहिजे ना, मग विवेक कर, ही भाषा आहे. म्हणून आता हे जे काय विवेक जे आहेत, ते सगळे विवेक जे आहेत ते समजावून सांगण्याचं काम कोण करतं? तर ही सद्गुरू माऊली करते. मला संत इथे लिहून देतात, ओवी लिहून देतात. पण त्या ओवी लिहून दिल्यानंतर ज्यावेळी या ओवीचा अर्थ काय आहे असं जेव्हा माझ्या मनात येतं, त्यावेळी काय आहे? त्यावेळी मला श्रीगुरू हे युजफुल आहेत. मला समजून सांगणारी जी व्यक्ती आहे ती श्री गुरुपदाची आहे. त्याचं कारणच असं आहे की तिचं वर्णनच कसं आहे? तर श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू. ती श्रोत्रिय आहे याचा अर्थ तिचा ब्रह्मसूत्राचा अभ्यास झालेला आहे, 10 उपनिषदांचा अभ्यास झालेला आहे आणि तिला आनंदाचा अनुभव आहे. प्रस्थान त्रयीचा अभ्यास झालेला आहे, तिन्ही गोष्टींचा अभ्यास झालेला आहे आणि भगवद्गीतेचा अभ्यास झालेला आहे. असं असताना ती जी श्री गुरु माऊली आहे, ती माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिथल्या तिथं देते. श्री गुरूंचं पहिलं लक्षण आहे श्रोत्रियता त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे ती माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देते आणि माझी अंतःकरण वृत्ती शांत करते आणि शुद्ध करते. आणि असं जे काय श्रोत्रियता आहे त्याच्या पुढे काय म्हणालं आहे? ब्रह्मनिष्ठ, म्हणजे आनंदाचा दृढ अपरोक्ष पक्का अनुभव आहे. आणि तिसरं ते ज्ञान देण्याविषयी ती दयाळू आहे. म्हणून मजहृदयी सद्गुरू. असा जो काय मजहृदयी सद्गुरूचा जो विचार आहे तो विवेकाचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि विवेक असं सांगतो की विवेकाने जे जे काय वर्तन केलं जातं ते आनंदाकडे घेऊन जातं. म्हणून समर्थ म्हणतात तसं विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. असं सांगितलं की ज्या ज्या वेळी मी अविवेक करतो, आता काय झालं की आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये विचार करताना आपण काय म्हणतो की अरे जरा तू नाही का विवेक कर. आणि मग विवेक करायचा असेल तर काय आहे? समजा तांदूळ निवडायला घेतले तर काय करावं लागतं? तांदूळ ताटात ठेवावे लागतात आणि खडे बाहेर टाकावे लागतात. आता हा काय झाला? तांदूळ खडा विवेक. आता हा विवेक करून आपल्याला भात खाता येतो, त्याच्या निमित्ताने शरीर पोषण होतं वगैरे वगैरे सगळं. पण पुढे काय? हा त्यातला विचार काय आहे की एवढा सगळा व्यावहारिक सत्तेतला विवेक मी केला, अगदी संपत्ती जमवली, सगळं अगदी केलं, तरी सुद्धा मला मात्र आनंदाची स्थिती प्राप्त झालेली नाही. मग आता नक्की विवेक म्हणजे काय? तर एक ब्रह्मच तेवढं सत्य असून उरलेलं सगळं काय आहे? जगत नावाची जी गोष्ट आहे, देहादी प्रपंच नावाची जी गोष्ट आहे, तो मिथ्या आहे. म्हणजेच काय? सत्सतासत विलक्षण म्हणजेच काय? येणारा आणि जाणारा. सत्विलक्षण, सत्विलक्षण या शब्दाचा अर्थ, लक्षण शब्दाचा अर्थ जुळणारे. आणि वि शब्द आहे तो नकारार्थी आहे, तो म्हणतो न जुळणारे. मग सतचं लक्षण काय आहे? जे आत्मा सत्य आहे तो मी आहे, मग म्हणून मी सत्य आहे. तर लक्षण काय? तर सतचं लक्षण आहे तिन्ही काळात असणार. जे तीनही काळात असतं ते सत. आजही आहे, कालही आहे आणि उद्याही आहे, अशी भाषा आहे. आणि शरीर कसं आहे? ते काल नव्हतं
आज जन्माला आलंय, काही काळ टिकेल आणि एखाद्या दिवशी ते रामकृष्ण हरी झालेलं असेल. मग असं जर का ते येणारं जाणारं शरीर आहे, ते मी असणं शक्य आहे का? म्हणजे ते सतच्या लक्षणांशी जुळत नाही. बरं, असत विलक्षण, असत म्हणजे जे मुळात कधीच नसतं त्याला असत म्हणलंय, पण ते मला भासतंय ना. माझं शरीर मला 5 ज्ञानेंद्रियाला भासतं, भासून कळतं, त्या अर्थी ते शरीराचा स्वीकार करावा लागतो. मग तो कसा आहे, तो असतच्या लक्षणाशी जुळत नाही, म्हणून ते कसं झालं, सतासत विलक्षण अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ ज्याच्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही. मग असं जे शरीर आहे, जे काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं, त्या शरीरावर मी कितीही प्रेम केलं तरी सुद्धा यमदेव ते नेल्याशिवाय राहणार नाही. मग ते न्यायचं असेल तर त्याला नेऊ दे. मग आपले तुकाराम महाराज, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आत्मरूपी पांडुरंग जो आहे त्याचा अनुभव जर मला आलेला असेल, म्हणजे सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप पांडुरंगाचा अनुभव मला आलेला असेल, तर देहावरची जी आसक्ती आहे ती संपलेली असेल. ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत काय आहे, देह सत्य वाटतो. मग देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे. मग त्याला खूप आटोकाट जपण्याचा प्रयत्न केला जातो. जपावा, आजारी पडला तर औषधही द्यावं, पण पुढे त्याच्याकडनं वसूल करावं. समर्थ सांगतात तसं, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता चांडुनी स्वानंदे सुखी झाले. म्हणजे याचा अर्थ या नरदेहाचा आणि स्वरूपाचा जो कल्पित संबंध तयार झालेला आहे, त्या निमित्ताने तू साधन कर. काय साधन कर, तर देहावरचा अहंकार तू बाजूला कर. आणि तू बाजूला ज्या दिवशी करशील त्यावेळी तुला सतरूप आत्मस्वरूपाचा अनुभव येईल. यालाच काय म्हणायचं, आत्मा आणि देहाचा केलेला विवेक. आणि तो विवेक कोण सांगतं मला, पुन्हा संत सांगतात, म्हणजे श्री गुरुच सांगतात. आणि ते मला त्यांच्या पायाजवळ बसवून घेऊन सांगू शकतात. म्हणजे त्यांच्या चरणापाशी बसून ह्या गोष्टी मी समजून घेऊ शकतो. म्हणून मला श्री गुरु काय आहेत, अत्यंत प्रिय आहेत. म्हणूनच आपल्याला सांगायचं महत्वाचं लक्षण आहे की समर्थ सुद्धा म्हणतात, सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा. त्यांनी त्याला करंटा म्हणून टाकलं. सद्गुरू आणि देव या दोघांमध्ये जर का काय म्हणूया भेटी जर घ्यायची वेळ आली, तर आपल्याला भेटी कोणाची पहिली घ्यायला पाहिजे, तर सद्गुरूंची घ्यायला पाहिजे. सद्गुरू हेच काय आहेत, माझे तारणहार आहेत. आणि त्या सद्गुरूंच्या रूपात पांडुरंगाला जर असं वाटलं की मला याला समजून सांगायच्या आहेत काही गोष्टी, तर त्याला सद्गुरूंच्याच रूपात यावं लागतं, त्याला दुसरा चान्सच नाहीये. म्हणून आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की विवेक जर करायचा असेल तर या नको असलेल्या गोष्टींमध्ये रमलेलं आणि रंगलेलं जे काय माझं मन आहे ते मला हळूहळू दूर करायची गरज आहे. या विवेकाच्या निमित्ताने एक आत्मा सत्य आहे आणि एक आत्मा सोडून सगळा देहादी प्रपंच कसा आहे, मिथ्या आहे. म्हणून या मिथ्या देहादी प्रपंचामध्ये होणारी सुखदुःख सुद्धा कशी आहेत, पाहायला गेलं तर तीही मिथ्या, म्हणजे तीही खोटी खोटी म्हणूया. मग या निमित्ताने मी माझी अंतःकरण वृत्ती ढवळून घ्यायचं काय कारण आहे. मग ती अंतःकरण वृत्ती माझ्यासमोर सुखाचा प्रसंग येईल, नाहीतर दुःखाचा प्रसंग येईल, पण आत्मरूप मीचा तो एकमेव अद्वितीय असल्यामुळे सुखाचा आणि दुःखाचा संबंध हा अंतःकरणाशी असल्यामुळे, हा देहाशी असल्यामुळे माझा म्हणजे आत्मरूप मीचा आणि त्या सुखदुःखी होणाऱ्या अंतःकरणाचा काडीचा संबंध नाही. असा आतमध्ये निर्णय करायचा असेल तर त्यावेळी मात्र विवेक करायची गरज येते. आणि विवेक असं सांगतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जे जग आहे ते मिथ्या आहे. पण हे समजून सांगण्याचं काम कोण करतं, हे सद्गुरूच करतात. म्हणून जेणे तारिलो हा संसार पुरू. अदरवाईज संसार भवसागर तरायची भाषाच काय आहे. तरायचंच जर असेल तर तो जिवंत असतानाच, मेल्यावर नको, जिवंत असतानाच त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. मी या नको असलेल्या कल्पित संसार बंधनातनं, आपण कल्पित शब्दाचा अर्थ पाहू ज्यावेळी गरज येईल त्यावेळी पाहू नक्की, तर या कल्पित संसार बंधनातनं आपली सुटका करून घ्यायची गरज आहे. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलंय ना की वारीला जाताना तुकाराम महाराज एकाला नेहमी म्हणायचे त्यांच्या मित्रांना की अरे चल वारीला. तो म्हणायचं काय करू, आज जरा हे झालं, गाईला पाडस झालं, मग उद्या म्हणायचं ते झालं. नेहमी तो काहीतरी कारण सांगायचं.
एक दिवस तुकाराम महाराजांनी याची खोड मोडायची ठरवली आणि तुकाराम महाराजांनी झाडाला धरून ठेवलं. आणि तुकाराम महाराज म्हणायला लागले, जोरजोराने ओरडायला लागले की अरे झाडाने मला धरलं, झाडाने मला धरलं. त्यावेळी ती व्यक्ती येतच होती. अहो तुकाराम महाराज, तुम्ही असं काय म्हणताय? तुम्ही झाडाला धरलंय. अरे मी तेच सांगतोय तुला. तुकाराम महाराज मला म्हणतायत, अरे मी तुला तेच सांगतोय की तुला संसाराने धरलंय का संसार तू धरलाय याचा विचार कर एक्झॅक्टली. तर तू संसार धरलाय म्हणून तू वारीला येऊ शकत नाही. तुला वारीला यायचं असेल तर थोडासा तरी त्याग केला पाहिजे. मग तो त्याग करायचा असेल तर मग काय आहे, पुन्हा विवेक करायची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, विवेक का जमत नाही तर जे प्राणी या कामी भरू, देहावरी अति आदरू, म्हणून पडिला विसरू स्वबोधाचा. फार सुंदर ओवी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली की देहावर अति आदर, देहादी प्रपंचावर मलाच सगळं केलं पाहिजे आणि मी केलं तरच घरात सगळं होईल, ही एक माझी भावना आहे. आणि ती भावना असते आणि त्या भावनेतनं मी सगळ्यांवर काय करत असतो, जुलूमच करीत असतो. पण माझ्या लक्षातच येत नाही की मी काय करतोय, सगळ्यांवर त्रासच देतोय. आणि मग अशा याच्यातनं मग काय होऊन जातो, हट्ट निर्माण होतात आणि त्या हट्टातनं मग आपलं वागणं पुढे येतं. आणि ते वागणं मात्र काय असतं, दुसऱ्यांना त्रास देणारं असतं आणि स्वतःलाही त्रास होणारं असतं. मग त्या हट्टातनं नको असलेल्या बाहेर पडणं आणि आत्मविचारांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती नेणं, हे काय आहे, हे साधनेचं काम आहे. आपण पाहिलं ना मगाशी की साधन शिकवतं कोण? श्री गुरु शिकवतात. पण ते मध्ये साधन जे आहे ते माईक आहे, हेही मान्य आहे. शारदा मातेची कृपा आहे. पण शिकवणारे कोण आहे? त्या शारदा मातेला सुद्धा श्री गुरुमुखातले शब्द असं व्हावंच लागतं आणि तिला श्री गुरुमुखातनं बाहेर पडून येऊन ते शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. आणि हा संसार पुरू जो आहे, माझ्या ज्या नको असलेल्या आदर जो आहे, देहादी प्रपंचावरचा आदर, तो बाजूला करण्याचं काम मात्र कोण करतं? विवेकाने श्री गुरुच करत असतात. मग ते आपल्याला समर्थ सांगतात तसं. काही स्लोगन्स आहेत समर्थांची, ती फार युजफुल आहेत अभ्यासासाठी. विवेके त्याजावा अनाचार हेवा. आणि पुढे म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा. काय सुंदर विचार आहे. विवेके त्याजावा अनाचार हेवा. अनाचार म्हणजे काय की जे आचार, अनाचारामध्ये तमोगुणातनं येणाऱ्या अनाचाराचा विचारच नाहीये. एक साधक म्हणून जेव्हा देहबुद्धीचा विचार करून जीवन जगतो ना, तो सुद्धा अनाचार आहे. पाहायला गेलं ना, देहबुद्धीतनं जेवढे म्हणून मी विचार करेल तेवढे सगळे अनाचाराचे आहेत. मग योग्य आचार कुठला आहे की जो मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातो, माझ्या स्वरूपाकडे घेऊन जातो, तो माझ्या खऱ्या आचाराचा विचार आहे. म्हणून मला आचारच जर करायचा असेल तर तो श्री गुरूंनी सांगितला तसा करावा लागेल. आणि ते सांगतायत मला, विधीचं पालन कर, निषिद्ध वर्तन करू नको आणि सगळी कर्म मला अर्पण कर. एका ईश्वरानंतर त्या कर्मांचा भार सहन करणारी व्यक्ती या जगात एकच आहे, ती म्हणजे श्री गुरु. आणि ती श्री गुरु नावाची व्यक्ती ती सगळा भार उचलायला तयार आहे. तू मला कर्म अर्पण कर, तू त्याची काळजी करू नकोस, मला त्याची काही बाधा होणार नाही. कारण त्यांनी त्या कर्मावरचं आसक्ती सोडलेली आहे ना. आणि माझी आसक्ती मात्र काय आहे, त्या देहादी प्रपंचामध्ये, कर्मामध्ये आहे. मी करतो म्हणून अशी जेव्हा माझ्या अंतःकरणात भाषा येते, याचाच अर्थ काय आहे, कर्माचा करता मी आहे. मग समर्थांची ओवी, मी करता ऐसे म्हणसी तेणे मी दुःखी अशी, तू ते म्हणतात पण मी म्हणावं. आणि राम करता म्हणसी यशकीर्ती प्रताप. म्हणजे रामाने माझ्या अंतःकरणामध्ये काय केलं, ही सद्बुद्धी दिली. त्याप्रमाणे मी एखाद्या व्यक्तीला उपयोगी पडलो. ती व्यक्ती जेव्हा मला म्हणेल तुम्ही होता म्हणून हे सगळं घडलं, त्यावेळी आपली अंतःकरण वृत्ती मोकळी पाहिजे की थँक्स टू राम. रामाने मला बुद्धी दिली आणि त्यानुसार मी ते केलं, म्हणून थँक्स कोणाला द्यायला पाहिजे, तर रामाला. आणि रामाला थँक्स दिले की माझी अंतःकरण वृत्ती शांत राहणार आहे. हा आचार आहे. आपला आचार काय आहे, तो सतत आचार माझा कुठे जायला पाहिजे, तो आनंदाकडे निघून जाणारा पाहिजे, तो विठ्ठलाकडे जाणारा पाहिजे. कारण विठ्ठल राम हे दोघं आनंदाशिवाय काही देऊ शकतच नाही. कारण दुःख नावाची गोष्ट त्यांच्याजवळ नाही. कारण तेच म्हणतात दुःख आगंतुक आहे, दुःख नावाची गोष्टच या जगात नाहीये. मीच माझ्या प्रतिकूल अंतःकरणातनं सुख आणि दुःख नावाच्या गोष्टी तयार करतो. हा दोष माझा आहे. म्हणून विवेके तजावा अनाचार हेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. मग सकाळी उठल्या काय करावं, थँक्स टू राम. बाबा तू मला जागं केलं, आता काय आहे, श्रीराम जयराम जय जयराम पुढे चालू व्हावं. आपली जी काय दैनंदिन दिनचर्या करायची ती करावी. पण ती करताना मात्र काय असावं, तो आनंदाचा विचार सतत असावा. आणि तो आनंदाचा विचार कशातला आहे, हा विवेकाचा विचार आहे. आणि हा विवेकाचा विचार आपलं सतत पालोपत काय आहे, श्री गुरु देतात मला.
महत्वाचं लक्षण आहे श्रीगुरूंचं महत्व काय आहे की म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. का विवेकाबद्दल अत्यादर आहे? कारण का त्या विवेकामुळे माझी आनंदाकडे जाण्याची वृत्ती तयार होणार आहे आणि या विवेकातनंच इतर साधनं फुलतात. लक्षात घ्यायचं की विवेक बोलले याचा अर्थ त्याच्या मागे वैराग्य समाधी षटक हा विचार आलाच आहे की माझ्या इंद्रियांनाही मी सांभाळलं पाहिजे, माझ्या मनालाही सांभाळलं पाहिजे, मी श्रद्धाही श्रीगुरूंवर ठेवली पाहिजे, समाधानही आतमध्ये ठेवलं पाहिजे. हे सगळे आले, विवेकयुक्त वैराग्य आलं पाहिजे. त्याशिवाय मी माझी अंतःकरण वृत्ती नको असलेल्या व्यवहारातनं बाजूला कशी होणार? जो अनाचार आहे माझ्या अंतःकरण वृत्तीतला तो बाजूला कसा होणार? तो बाजूलाच व्हायचा असेल तर मला विवेक करावा लागेल, श्री गुरूंनी सांगितला तैसा. म्हणून पुढे ते असंही एका ठिकाणी समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, विवेके सदा सत्स्वरूपी भरावे. आता याचा अर्थ काय आहे की प्रत्येक वेळी आपल्या मना अंतःकरणामध्ये सुरुवातीला अभ्यास करताना नको असलेले विचार माझ्यासमोर येणार आहेत. अंतःकरण वृत्ती अनंत जन्मापासून आपण ती जोपासत आलेली आहे, तिचा जो प्रवाह आहे तो मोठा आहे आणि तो मोठा असेल तर माझा जो आत्ता अभ्यास सुरू केलेला जो प्रवाह आहे तो जरा अशक्त आहे. पण तरी सुद्धा त्याला काय केलं पाहिजे की त्या अंतःकरण वृत्तीला सदा सस्वरूपी भरावे. पण कसे? विवेके. म्हणजे ज्या ज्या वेळी नको असलेला विचार येईल त्या त्यावेळी हवे असलेल्या विचारांनी छेद द्यावा आणि मग काय करावं? सहा अहम सोहम म्हणावं आणि क्षणभर अंतःकरण वृत्ती आनंदाची करावी. सोहम म्हणून क्षणभर शांत बसावं आणि त्या शांततेत आनंदाचा अनुभव घ्यावा आणि तो अनुभव घेऊन त्या आनंदाचा आलेल्या अनुभवाचा पाठपुरावा करावा. आता याला म्हणतात विवेके. असा जो विवेक मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी कसा आनंदाकडे जाणार? म्हणून विवेकच जर मला शिकायचा असेल तर मला श्री गुरूंशिवाय तरणोपाय नाही. इथे बसलेला मी तुम्हाला विवेकावर 1 तास बोलेल, 2 तास बोलेल, पुढे आणखीन बोलेल, पण या बोलण्याचा जो काय प्रभाव आहे तो फार काळ टिकणारा नाही, हे लक्षात ठेवावं. पण श्री गुरूंच्या मुखातनं ज्यावेळी या गोष्टी बाहेर येतात त्यावेळी त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. म्हणून आपल्याला श्री गुरूंचा विचार करायचा आहे, ते मला विवेक शिकवतात आणि तोच विवेक मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी जे मला सांगितलं, त्यांनी ज्या मला आयडिया दिल्या अभ्यासाच्या त्या मी तुम्हाला सांगतोय आणि त्या तुम्ही जर अडॉप्ट केल्या तर त्या अडॉप्ट केलेल्या आयडिया मला माझ्या आनंदाकडे घेऊन जायला काय म्हणूया योग्य आहे आणि त्याच मला अभ्यासाला असलेल्या गोष्टी योग्य आहेत. म्हणून समर्थ ज्ञानदेव काय सगळे आपल्याला विचारांचाच पाठपुरावा करायला सांगतात. तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे मग अस्तिची वस्तू होईजे. म्हणजे त्याचा अर्थ काय? तू विवेकयुक्त विचार कर. जर विवेकयुक्त विचार केला नाहीस तर तू आनंदाकडे जाशीलच कसा? म्हणून पुढे गेले समर्थ आणि ते म्हणाले की विवेके तदाकार होऊनी राहे. तदाकार हो. तू काय कर? नको असलेली जी काय विचारांची मालिका आहे, जी देहादी प्रपंचात अहंकार वाढवणारी आहे, बुद्धीचा सुद्धा विचार खूप अहंकार असतो आपल्याला, आपल्या बुद्धीचा. एखाद्याने आपली एखादी चूक झाली आणि ती जर का चूक झाली तर ती कबूल करायला आपण तयार नसतो. नाही ते त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी तसं केलं. अरे त्यांनी सांगितलं पण केलंय तूच ना. केलंय तूच तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? त्याची जबाबदारी तुझीच आहे. माझी एक मेव्हणी आहे, ती डॉक्टर आहे आणि रुबी हॉलमध्ये ती खूप मोठी डॉक्टर असल्यामुळे एक दिवस ICU मध्ये पेशंट गेला. माझे श्रीगुरू समोर होते, मी तिथं बसलेलो होतो. त्यावेळी ती आली घरी आणि ती म्हणाली की पेशंट गेला, चांगला पेशंट होता पण तो काय झाला? गेला. तर त्यावेळी ते तिला काय म्हणाले की तू जर का पेशंट बरे करते आहेस असं जर तुला वाटत असेल तर तुझ्या हातनं मेलेल्या पेशंटची जबाबदारी. किती सुंदर विचार त्यांनी समजावून सांगितला बघा. तू बरंही करत नाहीस आणि तू त्यांना मारतहीच नाही. निमित्त मात्र भव सव्यसाचीन. येणार आहे ज्ञानेश्वरीचा तो पुढे विचार येणार आहे की तो निमित्त मात्र आहेस आणि निमित्त मात्राचा विवेक तुला आतमध्ये डेव्हलप करावा लागेल. तू फक्त औषध देतेस, तू काही त्यांना जगवतही नाही आणि मारतही नाही, कारण मारणारा आणि जगवणारा तो भगवान श्रीकृष्ण आहे, तो त्याचं काम करतोय. तू फक्त काय करतेस? औषध देते. औषध द्यायचं काम तू करत जा, रामकृष्ण हरी म्हण आणि तिथून घरी पळत जा. त्यामुळे ऑफिस म्हणजे आता काय, दवाखाना घरात आणू नको आणि घर दवाखान्यात नेऊ नकोस, असं 2 गोष्टी कर. यालाच काय म्हणायचं? घर ऑफिस विवेक. हे सोपं लक्षात ठेवावं. घर कधी बाहेर नेऊ नये, बाहेरचं कधी घरात आणू नये.
असं जे काय विवेकाचं तंत्र आहे ते श्रीगुरूंकडे शिकायला मिळतं. विवेके तदाकार होऊनी राहे या शब्दाचा अर्थ, तदाकार या शब्दाचा अर्थ स्वरूपाकार. मला जर सतत स्वरूपाकाराचा विचार करायचा असेल, एक व्यावहारिक गोष्टींमध्ये आपल्याला व्यवहार करावा लागतो, तेवढं सगळं करावं. पण ते करताना सुद्धा काय आहे ते मी करतोय असा जर का आतमध्ये विचार नसेल तर तो व्यवहार कसा झालेला आहे, तो तदाकार होऊन झालेला आहे, बाधितानुवृत्तीने झालेला आहे. 2% बाधित द्वैत आणि 98% अद्वैत. म्हणजे त्या व्यवहाराचा करताही मी नाही, करता नाही म्हणून मी भोगताही नाही. म्हणून विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आता ती देहीचं असो न, ती या पद्धतीने आहे. लक्षात ठेवायचं, या देहामध्ये जीवनमुक्तीचा विचार काय सांगतो की मी कसा आहे, की देह नावाची गोष्ट माझ्या ठिकाणी नाही. पण देह नावाची गोष्ट माझ्या ठिकाणी नाही या शब्दाचाच अर्थ असा आहे की देह असतानाच मी देह नाही अशी वृत्ती आत तयार झाली पाहिजे. अशी वृत्ती आत जोपर्यंत तयार होत नाही आणि त्या वृत्तीला सहजता येत नाही तोपर्यंत काय आहे, मला साधन करण्याची गरज आहे. ज्ञानदेव तेच सांगतायत की विवेकाचा विचार करा, साधन करा, वैराग्यवान व्हा, विवेकातनं आलेलं वैराग्य तयार करा. आणि त्या दृष्टिकोनातनं जेव्हा विचार तयार होईल तेव्हा आनंदाकडे जाण्याची वृत्ती आत डेव्हलप होत जाईल. यू नीड नॉट टू वरी फॉर दॅट. फक्त एवढंच आहे की बेसिक गोष्टीत लक्ष घाला, आणि बेसिक गोष्टी काय असतात त्या मला आनंदाकडे घेऊन जातात. फार मोठ्या काय म्हणूया तत्वज्ञानाचा विचार करायची गरज नाहीये. जे कृष्णमूर्ती, एकदा मला आठवतंय, मला एक जण व्यक्ती आली आणि ते म्हणाले की जे कृष्णमूर्तींचं तत्वज्ञान तुम्हाला माहिती आहे का? मी म्हणलं नाही बाबा. मी म्हणलं माऊलींचा भक्त आहे, मी समर्थांचा भक्त आहे. नाही म्हणे, ते सतत सांगतात वर्तमानात जगा. मी म्हणलं नक्की म्हणजे काय ते मला सांग. तर त्यावेळी ते त्यांना सांगता येईना वर्तमानात जगा म्हणजे काय. मग मी त्यांना सांगितलं माऊलींनी 700 वर्षापूर्वी लिहिलंय. जे कृष्णमूर्ती 700 वर्षापूर्वीचे आहेत का त्याच्यानंतरचे आहेत ते सांगा. नाही म्हणे माऊली त्यांच्या आधीची आहे. मग म्हणलं सांगतो तुम्हाला. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसीये सरसीये भूमिके समाधी राहे. की भूतकाळातल्या बुड्या बंद झालेल्या आहेत, भविष्य काळातल्या उड्या बंद झालेल्या आहेत. हा विवेक आहे. भूतकाळातल्या बुड्या बंद करणं आणि भविष्य काळातल्या उड्या बंद करणं, आणि ते सोडूनचं जे जीवन आहे ना ते वर्तमानातलं आहे. आणि त्यालाच समाधी असं म्हणतात, त्यालाच आनंदाचा ठेवा म्हणतात. आमचं जीवन चेक करतो आम्ही तेव्हा आम्हाला लक्षात येतं की आम्ही सतत भूतकाळाचं तरी चिंतन करीत असतो, नाही तर भविष्य काळाचं तरी. आता ही दोन्ही चिंतनं बंद करणं आणि ते चिंतन बंद करून ते आनंदात जीवन जगणं, आता यालाच विवेक म्हणतात. ही दोन्ही काळातली चिंतनं बंद करा असं संत जर मला सांगत असतील तर ती चिंतनं बंद करायची गरज आहे. म्हणून विवेकाची गरज आहे. विवेक हा क्षणोक्षणी आपल्या उपयोगाला पडणारा विचार आहे की एक आत्माच तेवढा सत्य असून शरीर येईल अथवा जाईल, मग येऊ दे नाही तर जाऊ दे, शरीर गेलं तरी काय आहे, मी आहेच असा आतमध्ये निर्णय असेल तर माझं शरीर जाण्याविषयी, तुमचं शरीर जाण्याविषयी मी निर्भय असणं याला काही अर्थ नाही. माझं शरीर जाण्याविषयी मी निर्भय असलं पाहिजे की शरीर जाईल नाही तर राहील, पण आत्मरूप मी मात्र कसा आहे, कायम आहे, आहे आणि आहे. म्हणून आपल्याला विवेकाची कास धरायला सांगतात. समर्थही सांगतात. 3 प्रलय सांगितलेत. एक विवेक प्रलय सांगितलाय, नंतर एक रोज झोपेमध्ये होतो तो प्रलय सांगितलाय, आणि एक हे जग बुडतं तेव्हाचा प्रलय. पण हे जग बुडण्याचा प्रलय, नंतर झोपेमध्ये होणारा प्रलय हा काही मला आनंदाकडे घेऊन जात नाही. तो मला परत उठल्यावर पुन्हा काय आहे, नवीन जन्माला घालतो आणि पुन्हा माझे जे नको असलेले विचार आहेत ते तसे तसे कॅरी ऑन होतात. पण विवेक प्रलय असा एक आहे की तो केला असता माझी आनंदाकडे रवानगी होऊ शकते. म्हणून ज्ञानदेवांचं म्हणणं आहे या ओवीच्या निमित्ताने की मजहृदयी सद्गुरू माझ्या अंतःकरणात श्री गुरु आहेत, त्यांनी दिलेल्या विवेकाच्या बळावर मी हे साधन करत आहे. आणि असंच साधन आपल्याला करा हे सांगतायत की मी श्रीगुरूंकडनं हे शिकलो, तुम्ही माझ्याकडनं हे शिका असं माऊली म्हणते. आणि ते शिकून तुम्ही काय व्हा, तुम्ही आनंदाचा ठेवा होऊनच जा. आणि असा जर विवेक केला तर काय आहे, मी आनंदाकडे जाण्याची व्यवस्था आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, म्हणून ही विशेषे अत्यादरू विवेकावरी. आणि असा विवेक जो करतो, काय म्हणूया, कायम विवेक करण्याचा प्रयत्न करायचा असतो. हळूहळू तो होत जातो आणि होता होता एक दिवस असा येतो की विवेक करायला मला नको असलेला विचार हा माझ्या अंतःकरणात उरलेला नाही. विशेषत्वाने येणारा
जो देहादी प्रपंचातला विचार आहे तेवढाच बाजूला करायचा आहे, जो मला बंधनात टाकतो तेवढाच विचार बाजूला करायचा आहे. पण सामान्य रूपाने मात्र काय आहे, जगणं आहे. जगणं आहे तर नोकरी करणं आहे, नंतर स्वयंपाक करणं आहे, जे काय कर्म करायची ती करायची आहेत. पण त्याच्यामध्ये मात्र मी हे करतो आहे म्हणून सगळं चाललंय, हा सगळा विचार बाजूला करणं हे काय आहे, हे खऱ्या विवेकाचं काम आहे. आणि तो जो विवेक आहे, सत्यमिथ्या विवेक, तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला माझ्या आनंदाचा ठेवा होण्याची व्यवस्था नाही. पण आता ज्ञानेश्वर माऊलींच्या निमित्ताने आपण हा विचार काय करूया, विवेकाचा घट्ट धरूया आपल्या अंतःकरणामध्ये. आणि असा विवेक करून परत आपण आपल्या स्वरूपाशी, जे जणू काही विसरलेला आहे, जणू काही हा शब्द फार महत्वाचा आहे, मुळातनं मी विसरलेलो नाहीये, तात्पुरता विसरलेलो आहे काही कारणांमुळे. ती काही कारणं दूर करावीत आणि काही कारणं दूर करून मी पुन्हा विवेक, कारणं दूर करायला परत विवेकच लागेल आणि त्या विवेकाच्या साह्याने मी आनंदरूप होऊन जाण्याची व्यवस्था आहे. आज या 2 ओवींच्या निमित्ताने आपण शारदा मातेचंही स्तवन केलं. तिचेही खूप माझ्यावर उपकार आहेत, श्रीगुरूंचेही उपकार आहेत, त्यांचं स्तवन सुरू आहे. आणि ह्या दोन्ही स्तवनांचा विचार करून आपण आपल्या आनंदाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया आणि इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.